सामाजिक न्यायासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी दिले आहेत। महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांचं महिला शिक्षण, समाज प्रबोधन, सत्यशोधक समाज यासाठी केलेलं कार्य जे आहे ते अजरामर आहे आणि अमर आहे। पुणे शहरामध्ये त्यांची स्मारकं आहेत, पण त्या स्मारकाच्या मध्ये सुसंगती आणि समन्वय खूप गरजेचा होता। त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिराव फुले यांचं स्मारक आणि त्याचा परिसर आणि सावित्रीबाई फुलेंचं असणारं स्मारक ते भिडेवाडा या सगळ्या परिसरासाठी म्हणून पुनर्विकास आणि सुशोभीकरण याचा मोठा प्रकल्प हाती घेतलेला आहे। युवा नेते निलेश गिरमे यांची त्या कमिटीवरती अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। आज त्यांची बैठक महानगरपालिकेचे अधिकारी, ज्याच्यामध्ये उपायुक्त, त्याचबरोबर एक महापालिकेने केलेली लोकांचं पुनर्वसन व्यवस्थित व्हावं म्हणून टीम, त्या टीमचे अध्यक्ष, महानगरपालिकेचे अधिकारी यांची मी आज बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये विविध प्रकारचे 10 मुद्दे ठरलेले आहेत। त्याच्यापैकी महत्त्वाचं म्हणजे हे काम होईपर्यंत ही दोन्ही स्मारकं चांगल्या अवस्थेत असावीत आणि त्या दृष्टीने जनतेच्या भेटीच्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये योग्य ती यंत्रणा, स्वच्छता, सुरक्षितता असावी। त्याचबरोबर या पुनर्वसन होत असताना लोकांना योग्य तो न्याय मिळावा या दृष्टीने त्यांना विश्वासात घेऊन कार्यक्रम आखला जावा। त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयातून उशीर होऊ नये या दृष्टिकोनातून भूमिका घ्यावी। तसंच महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक याच्याशी संबंधित असलेला जो आर्किओलॉजी भाग सोडून अन्य भाग आहे तिथे सुद्धा लोकांच्या भेटी आणि शाळेतल्या मुलामुलींच्या भेटी या कोविड नंतर थांबलेल्या आहेत, त्या 15 जून पासून अधिकृतपणे सुरू करण्यात याव्या। आणि त्याचबरोबर मी स्वतः लवकरच 20 तारखेनंतर या दोन्ही परिसरांना भेट देणार आहे। तिथे पाण्याचे कूलर, त्याचबरोबर लाऊडस्पीकरची व्यवस्था, सतरंजांची व्यवस्था, विजेचे कनेक्शन अशा सर्व सुविधा अद्ययावत झाल्या पाहिजेत। म्हणजे जोपर्यंत पुनर्वसनाचं काम होईपर्यंत सुद्धा या दोन्ही स्मारकांचा फायदा जनतेला घेता येऊ शकेल। आणि या सगळ्याचा अहवाल माननीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याकडे दिला जाणार आहे। आणि या सगळ्या कामाच्या मध्ये सातत्याने आढावा घेऊन 3 महिन्यामध्ये पुनर्वसनाला गती दिली पाहिजे। आणि 28 नोव्हेंबरला महात्मा फुलेंचा स्मृती दिन आहे, तोपर्यंत हे काम जेवढं वेगाने सुरू होईल तेवढं प्रत्यक्षामध्ये आपल्याला पुढच्या सुशोभीकरणाला वेग देता येईल। त्या दृष्टिकोनातून पुढे 8-8 दिवसाच्या, 15-15 दिवसाच्या वेगवेगळ्या सगळ्या दिलेल्या आहेत आणि त्यानुसार निलेश गिरमे यांना सहकार्य मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सुद्धा एक जनतेची समिती करावी असं देखील मी त्यांना सुचवलेलं आहे।